मगाशी थोडा जास्ती होता म्हणून मला भीती वाटत होती की झालं आता एवढं लांब आलं आहे आणि मेन मॉनेस्ट्रीज बघायला नाही वाटत. इथे ना ॲक्च्युली पंखे कोणी लावत नाही, रेस्टॉरंटमध्ये पण नाही, हॉस्टेलमध्ये पण पंखे नाही आहेत. चिकन शाप झाले, माझं आता जेवण झालं आहे आणि जेवणाची क्वालिटी म्हणजे एक नंबर होती असं. आणि 9 मिनटं दाखवत आहेत चालत वरती जायला. नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 3 इन गँगटॉक. वेल आणि वातावरण जे आहे आजचं ते असं काही आहे, बघू शकता. सो ॲक्च्युली काल मी त्या डोंगरावरच गेलो होतो, तिकडेच ते वॉटरफॉल आणि मॉनेस्ट्री होतं ॲक्च्युली. सो कारण त्या डोंगरावरून इकडचं हे हॉस्टेल दिसत होतं मला, पण एवढंच की तो जरी एवढं जवळ दिसला तरी बरंच लांब येते, वेळ खूप गेला होता. इवन दो स्कूटीने गेलो होतो तरी इथे डोंगरांचा व्ह्यू खूप छान दिसतो. हवा खूप थंड येते, म्हणजे बरं वाटतं आता वरती आल्यावर. बाकी काल पाऊस पडल्यामुळे जास्ती काही फिरता नाही आलं, तर फक्त एक काल संध्याकाळच्या वेळी जे एक होतं ते एकच प्लेस मी ॲक्च्युली एक्सप्लोअर केलं, ते ताशी व्ह्यू पॉईंट. सो ठीक आहे, काल टोटल 3 प्लेसेस झाले, तर बघू आज पण ॲटलिस्ट 2 ते 3 प्लेस ट्राय करूया. माझं ऑफिसचं काम झालं की मी लगेच निघेल. पाऊस नाही आहे आज सकाळपासून, तरी काल रात्री होता थोडा आणि संध्याकाळी पण थोडा पडला होता, त्यामुळे वातावरण एकदमच चिल्ड झालं होतं, थंड झालं होतं. आणि आता माझ्या रूममध्ये जे होते बाकीचे 4 जणं होते, तर ते बोलले की ते आता नथुला पासला जाणार होते आणि तिकडे आय गेस पाऊस जास्ती पडला आहे, तर त्यामुळे टेम्परेचर खूपच कमी झाले, काहीतरी अंडर 5 डिग्री और 10 डिग्री असं काहीतरी झालं आहे. तर खूपच थंड आहे तिथे. तर बघू, जर मला पण म्हणजे जर जमलं तर मी जाईल तिकडे. आय गेस माझा मित्र येणार आहे, तो बोलत होता, तर तो जर आला तर त्याच्याबरोबरच जाईल, कारण ते थोडं लांब आहे इथून जायला. आय गेस 2 ते 3 तास लागतात वाटतं, फक्त वन साईड. आणि तिथे परमिट घ्यावं लागतं. तर बोललो ते सगळं जर झंझटमारी करायची तर सारखं करण्यापेक्षा तो आल्यावरच एकसाथच जाऊ. सो फायनली मी रेडी झालो आहे आणि ॲक्च्युली खूपच जास्त लेट झालं आहे, जवळपास 2 वाजायला आले आणि मी आत्ता चाललो आहे रूमटेक मॉनेस्ट्रीला. सो बघेल, जातानाच पाहिजे तर काहीतरी खाऊन घेईल, कारण जवळपास जेवायची वेळ झालीच आहे माझ्या. तो ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्या घ्यायला आलेलो मी ॲक्च्युली परत रूमवर. सो पाण्याची बॉटल घेतली आहे, वॉलेट घेतलं आहे, चावी आणि एक्स्ट्रा बॅटरी घेतली आहे मी गोप्रोसाठी. आणि मेन म्हणजे इथे एक लक्षात ठेवा की जर तुम्ही स्कूटीने जात असाल तर लायसन्स कॅरी करा. इवन जर तुमच्याकडे डिजिलॉकरमध्ये डिजिटल लायसन्स जरी असेल तरीही सुद्धा तुम्ही एक मेन तुमचं ओरिजिनल लायसन्स कॅरी करा, असं आता मला ती रिसेप्शनिस्ट बोलली. तो आता मी निघालो आहे आणि आता आय थिंक जर ब्रेक घेतला तर मध्ये भेटूया, म्हणजे जर जेवायसाठी जर ब्रेक घेतला तर मध्ये कुठे जर ब्रेक घेतला तिथे भेटूया, नाहीतर मग डायरेक्ट रूमटेक मॉनेस्ट्रीलाच भेटूया. तर मी आलेलो आहे रूमटेकच्या इथे. ॲक्च्युली मेन रूमटेकचं जे आहे ते डायरेक्ट वर नाही जाऊन देत, इथून वर जायचा रस्ता आहे. तो त्यांनी सांगितलं की व्हेकल्सवरती अलाउड नाही आहे, तर तुम्हाला खालतीच व्हेकल लावायला लागतील. खालती म्हणजे इथे व्हेकल लावायला जागा आहे, म्हणजे जे काही हॉटेल्स आहेत, काही शॉप्स आहेत, इथे तुम्ही व्हेकल लावू शकता. आणि मग इथून तुम्हाला क्लीन करून जायला लागेल, म्हणजे चालत जावं लागेल वरती. सो आता मी ॲक्च्युली जवळपास 3 वाजायला आले, सो मी काहीतरी खाऊन घेतो आणि नंतर मग जातो वर, कारण वर गेल्यावर मग ऑब्व्हियसली थोडा अर्धा पाऊण तास तर जाईलच. तर म्हणून विचार केला की थोडा आत्ताच खाऊन घेतो आणि नंतर वर जाऊया. तर इकडे बरेच सारे हॉटेल्स आहेत आणि कॅफेस पण आहे, तर आणि फास्ट फूडचे रेस्टॉरंट पण आहे. तर इथे एक गेटवे किचन अँड कॅफे असं काहीतरी आहे, तर ते जरा बरं दिसतं. बघतो ते चालू आहे का, हे चालूच आहे वाटतं. तर हे द गेटवे किचन अँड कॅफे असं नाव आहे इकडचं. हे जरा दिसायला मला चांगलं वाटलं आणि दिसायचं नाही पण थोडं बरं वाटतं. बाकी आतमध्ये ॲम्बियन्स असं काही आहे. सो इथे 2 मेनू आहेत ॲक्च्युली. एक हा मेन मेनू आहे जिथे तुम्ही खाण्याचे पदार्थ मागू शकता. त्याच्यात स्टार्टर्स, सॅलड, सूप्स आणि मोमो, डम्पलिंग्स अशा प्रकारचे आहे. आणि हे बेवरेजेसचा मेनू आहे, तर याच्यात कॉफीचे काही प्रकार आहे आणि टीचे काही प्रकार आहेत. सो आत्ता तरी मी आता दुपारची वेळ असल्यामुळे मी काही बेवरेजेस नाही घेते. तर मी ॲक्च्युली आज नॉनव्हेजचा विकतो आहे, कारण आज शुक्रवार आहे. सो बोलून नॉनव्हेजमध्ये काहीतरी ट्राय करूया. एक्सक्यूज मी, कुड यू प्लीज कम हिअर. सो मी त्यांनाच विचारतो ॲक्च्युली, कारण बरेच सारे आयटम आहेत. ॲक्च्युली आय जस्ट वॉन्ट युअर रिकमेंडेशन. कॅन यू प्लीज रिकमेंड समथिंग इन नॉनव्हेज? In non-veg? या, and also I wanted to try some local things, so that's why.
Okay, we don't have a lot of local food Okay. in the menu because of some reason. Okay. Okay, no problem. But in The this non-veg, so What you you want a can- main course or just the starters? yeah, in main course only. In main course, go with chicken thali. It's good. Chicken thali. Yeah. What is So you have 3 veggies, 3 different kind of veggies. 1 chicken curry, okay, dal, rice, or roti if you want roti, okay, and papad and some salad. okay. And any other dish? You can go with the Chinese selection. No, actually, these are- I've been since few days I haven't tried trying Chinese only, so that's why I wanted to try something new. You can go with chicken thukpa. Okay, these are like soupy okay. noodles. These are Yeah, local. yeah, yeah. Yesterday also I tried veg thupka, but yeah, that's okay, okay. Okay. Can you please what is Yeah, this you can chicken go- shah bhale? Shabale, this is more like a pie. Okay. Only it is fried instead of baked. Okay. So what is the quantity of this? You get 2 big pieces. Okay, so please make it chicken Chicken shah shah bhale. What is this hot wings? Hot wings, these are basically chicken wings cooked in hot sauce. How many wings I'll get? You will get around 5 pieces, right? 5 pieces. And Like 4 or 5, depending on the size we have. okay. Okay. Just a second. You can make it that one. I'll. Hot wings? No, not hot wings. You can start making on that. Okay. I'll check and order something. So actually मी आत्ता चिकन शाबाले घेतलंय तर त्याची कॉस्टिंग आहे 180 रुपीज. तर बघू आता ते कसं आहे. तो जरा आयटम मला नवीन वाटला कारण मी आल्यापासून म्हणजे मी जे नवीन असं ऐकायला भेटते म्हणजे जे काय असं नवीन फूड आयटम ऐकायला भेटते किंवा वाचायला भेटतं ते पैकीच मी काहीतरी ऑर्डर करतोय. तो तेच मी बघतोय याच्यात काय नवीन आहे का. आणि मला असं जास्ती हेवी पण हेवी काही खायचं नाही आहे. तर सेकंड आयटम मी हॉट विंग्सच घेतो कारण ते ठीक आहे आता कारण जास्ती मला खायचं नाही आहे. Excuse me, Yes. can you make the second dish will be the hot wings? Yeah, sure. It won't be too spicy, right? No, it won't. Okay. So मी 2 आयटम दिलेत. एक चिकन शाबाले जे आहे 180 रुपीजचं आणि एक हॉट विंग्स घेतलं आहे जे आहे 290 रुपीजचं. तर हॉट विंग्स खूपच महाग आहे असं बोलू शकतो पण बघू आता ते खाल्ल्यावरच कळेल की ते वर्थ इट आहे की नाही. चिकन शाबाले ठीक आहे जरी महाग असलं तरी काय एवढं हे नाही कारण ते नवीन आयटम आहे सो काय मला एवढं काय फरक नाही पडणार जरी ते थोडंफार जास्ती महाग असलं तर. बाकी असं बघायला गेलं तर इथे प्रॉपर तुम्ही जेवण करू शकता आणि रोटी आणि एखादी भाजी घेऊन किंवा चिकनची भाजी किंवा व्हेज भाजी असं काही घेऊ शकता. तर बघू आता बाकी तर आता आल्यावरच सांगतो मी की कसं असेल. तर अजून एक गोष्ट सांगायची होती जी महत्त्वाची होती की मी जेव्हा हॉस्टेलमधून निघालो तेव्हा मी स्कूटी रेंटवर घेतली होती. तर ठीक आहे पण सीन असं झालं की तिथून जेव्हा रूमटेकला येत होतो तर रस्ता म्हणजे खूपच खराब होता. म्हणजे असं बोलू शकता की तुम्ही एक प्रकारे ऑफ रोडिंग करताय अशा लेवलचा रस्ता होता. तर तेच सांगायचं होतं की जर तुम्ही एक्सपिरियन्स रायडर नसाल किंवा तुम्ही जर आत्ताच नवीन गाडी शिकला असाल म्हणजे स्कूटी किंवा बाईक असं काही चालवायला तर तुम्ही म्हणजे नकाच येऊ त्या याने किंवा स्कूटी तरी घेऊन तिथून येऊ नका कारण तो थोडा रिस्की रोड आहे. प्रॉब्लेम असा होईल की म्हणजे ते स्लिप होण्याचे चान्सेस आहे. माझीच गाडी आता एक म्हणजे स्लिप होता राहिली 1-2 वेळा आणि चिखल खूप होता तिथे आणि पाणी पण होतं मध्ये रस्ता पण बरोबर नव्हता म्हणजे प्रॉपर रस्ताच नव्हता. असं वाटत होतं मी असं दगडादगडांमधून गाडी चालवतोय तेवढंच आहे बाकी काय नाही. आणि म्हणजे एक्सपिरियन्स नसेल तर मग म्हणजे कोणाला तरी घेऊन या सोबत ज्याला गाडी चालवता चांगली येते तर म्हणजे ॲक्सिडेंट नाही होणार एवढंच बाकी काय नाही. नाहीतर मग एक तर असं करू शकता जर डायरेक्ट बाईक घेऊ शकता रेंटने इन्स्टेड ऑफ स्कूटी कारण स्कूटी स्लिप होण्याचे चान्सेस जास्ती असतात ॲज कम्पेअर टू बाईक. ते बाईक पण भेटतात रेंटने तर एक्सपल्स किंवा हिमालयन किंवा स्क्रॅम म्हणजे अशी कुठली बाईक घेऊन येऊ शकता ज्याचे कारण बाईकचं कसं असतं टायरची ग्रिप थोडी चांगली असते तर ऑफ रोडिंग बऱ्यापैकी होऊन जाते. स्कूटीचं तसं नसतं तर ते थोडं कठीण असतं चालवणं पण. आणि ठीक आहे मला तरी खूप म्हणजे मला तर एक्सपिरियन्स होता म्हणून काही एवढं वाटलं नाही पण जस्ट फक्त मला एक इन्फॉर्मेशन द्यायची होती की जर तुम्ही नवीन असाल तर थोडं सांभाळून या. आणि हां अजून एक की इथून जो रस्ता आहे तो ॲक्च्युली हॉस्टेलपासून जो हॉस्टेल जे आहे ते दुसऱ्या डोंगरावर आहे आणि हे रूमटेक मॉनेस्ट्री जी आहे जिथे मी आलो आहे ते दुसऱ्या डोंगरावर आहे. सो ते एक जी राईड जी आहे ती एक प्रकारे म्हणजे एका डोंगरावरून तुम्ही खाली उतरता आणि मग परत दुसऱ्या डोंगरावर चढता तशा टाईप आहे. आणि ते पण ठीक आहे पण म्हणजे ते
जी राईड आहे ती अशी वळणाची आहे. जर तुम्ही माथेरानला गेले असाल तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती असेल ती, जर बाईकने गेले असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला आयडिया असेलच की थोडी रिस्की असेल ती राईड, आणि तशा टाईपच आहे. आणि म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी जास्ती रिस्की आहे असं बोलू शकतो, पण मजा येते. म्हणजे जर तुम्ही राईड करत येताय तर मी तर म्हणेल खूप, म्हणजे मी तर हेच म्हणेल की तुम्ही राईडच करा, कारण राईड करण्यामध्ये जी मजा आहे ती तुम्हाला कारमध्ये नाही येणार. जे तुम्ही सिनरीज बघू शकता किंवा जे एक्सपिरियन्स जो तुम्हाला राईडवर येईल तो कारमध्ये तर येणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही पाहिजे तर मग स्कूटीने या किंवा बाईकने या, जसं पण तुम्हाला जमेल. मी स्कूटीने आलो, असं नाही की मी बाईक येत नाही म्हणून, असं काय नाही. ते मी बोललो बाईक घेण्यापेक्षा स्कूटीच घेऊया, कारण काही अर्थ नव्हता. ते 1600 रुपये देऊन जर स्कूटी भेटत असेल तर बोललो अजून 200 रुपये टाकून 2 दिवसाचं काम होतं माझं स्कूटीचं. तर त्यामुळे मी स्कूटीवरच आलो आहे. पण स्कूटीवर थोडं जास्त रिस्की होतं हे असे चढण्यासाठी. पण एवढंच आहे की तुम्ही जर इथे गँगटॉकला येत आहे तर कार असं काही कारने राईड नका करू, स्कूटी घ्या. म्हणजे जर तुम्ही असं जास्ती जण नसाल, म्हणजे असं मोठा ग्रुप असेल तरी स्कूटी घ्या मी तर बोलेल. आणि जर तुम्ही असं एखाद दुसरा जण असेल तर मग स्कूटीज घ्या किंवा बाईकच घ्या, आणि मग तुम्ही एक्सप्लोअर करा गँगटॉक. तर त्यात जास्ती मजा येईल इन्स्टेड ऑफ कारने राईड करणं, म्हणजे कारने फिरण्यापेक्षा. तर आता माझी ऑर्डर अजून पण रेडी होते. तर तिकडे एक पेंटिंग आहे, तर पेंटिंग मी बघितली, मी बोललो हे काय आहे. म्हणजे असं वाटत होतं कोणीतरी म्हणजे असं कलर असा शिंपडलाय होतं त्याच्यावर. तर आणि अशा वेनी लावली जशी काय की ती भारी पेंटिंग आहे. आता काय माहिती त्यात काय असेल, पण बाकी ॲम्बियन्स याचं खूपच सुंदर आहे, म्हणजे चांगलं वाटलं असं तुम्ही बघू शकता. तर फायनली माझी ऑर्डर आली. ॲक्च्युली बराच वेळ गेला ऑर्डर येण्यामध्ये, 25 मिनटं गेली. सो पण ठीक आहे, दिसायला तरी खूप छान दिसतं आहे ऑर्डर. सो हे असं काही चिकन शाबाले आहे, आणि हे हॉट विंग्स आहेत. हॉट विंग्स पण बरेच दिसत आहेत क्वांटिटीने. आणि हे शाबाले आहे. हे शाबाले म्हणजे एक प्रकारे आपली जी करंजी असते, करंजीसारखेच आहे दिसायला, फक्त थोडं साईज खूप म्हणजे मोठी आहे. असं बोलशील की 2 ते 3 करंजी एका ह्याच्यात मावतील अशी साईज आहे त्याची. तर ॲक्च्युली मी माझं आत्ताच जेवण झालं आहे, आणि जेवणाची क्वालिटी म्हणजे एक नंबर होती असं बोलू शकतो. ते चिकन शाबाले ते मी फर्स्ट टाईम खाल्ले, आणि ते मस्त लागले. म्हणजे करंजीसारखंच होतं, पण आतमध्ये चिकनच्या भाजीची फिलिंग होती. आणि हॉट विंग्स पण मस्त होते. खूपच म्हणजे जे जेवण होतं खूपच गरम आहे. आणि इथे ना ॲक्च्युली पंखे कोणी लावत नाही, रेस्टॉरंटमध्ये पण नाही, हॉस्टेलमध्ये पण पंखे नाही आहे. त्यामुळे मग वातावरण ऑलरेडी कोल्ड असतं ना, बट स्टील ते खूप जास्ती गरम होतं. माझी जीभच भाजली खाता. आणि आता बाहेर निघालं तर पाऊस चालू झाला आहे. तर बघू आता, होपफुली जास्ती नसेल. मी आता मॉनेस्ट्रीलाच जायचं बघतो आहे. तुम्हाला आय थिंक आवाज पण येत असेल. वरती बघितलं तर क्लाउड्स असे क्लिअर आहेत, पण काय माहीत होतं पाऊस आय गेस एवढ्याच भागात येतो आहे का पुढे पण येतो आहे माहीत नाही. बघू, तरी आता जातो मी तरी पण. आणि आय गेस जास्ती लांब नसावं. आहे पाऊस पण एवढा नाही आहे, ठीक आहे, बारीकच आहे. आणि 9 मिनटं दाखवत आहेत चालत वरती जायला. सो ठीक आहे, जाऊया आता चालतच. आणि आत्ता जिथे मी ज्या रेस्टॉरंटमध्ये होतो, कॅफे होता ॲक्च्युली ते, या रेस्टॉरंट अँड कॅफे. तर ॲक्च्युली इथे पाऊस येतो आहे बराच, त्यामुळे थोडा आम्ही थांबलो आहे बाजूला. तर तिथे मी तर एक मिनिट. सो इथे जे आहे ते बूथ आहे, तिथे तुम्हाला एंट्री करावी लागते. जर तुम्ही आत जाताय तर ID कार्ड दाखवून तुम्हाला तिथे एंट्री करून घ्यावी लागते. आणि तिथून वर गेले की मग वर आय थिंक मॉनेस्ट्रीमध्ये जाण्यासाठी तिथे पण तिकीट आहे 10 रुपयाचं ते बोलत होते. सो म्हणजे ते आत्ता बोलले की थोडा पाऊस कमी झाला तर स्कूटी घेऊन तुम्ही वर जाऊ शकता. तर मी थोडासा तरी कमी होण्याची वाट बघतो आहे, म्हणजे लगेच मी
पटकन जाईल. स्कूटीने काही 1 मिनटं पण नाही लागणार, चालत 10 मिनटं लागतील. तर ठीक आहे, तर वरती गेल्यावरच भेटूया. मी जातो आता वरती, पटकन स्कूटी काढतो आणि लगेच वर जातो. सो 1 मिनटात वर पोचलो की मी वरतीच रेकॉर्ड करतो. बघू जर तिथे पाऊस कमी असेल तर तिथे मी चालू करेल रेकॉर्डिंग, नाही तर थोडा वेळ थांबून रेकॉर्ड करेल. आणि अजून एक सांगायचं होतं की त्यांनी सांगितलं की मॉनेस्ट्री 5:30 वाजेपर्यंत चालू असतं. तर लक्षात ठेवा, थोडं लवकर येण्यासाठी ट्राय करा. आणि मी आत्ता ॲक्च्युली 4 वाजले, तर 4 वाजता आता चाललो आहे. आय थिंक ढगं ते होते मगाशी, ते थोडे काळे ढगं ते आता बाजूला हे झाले, तर त्यामुळे पाऊस कमी झाला आहे. तो बरं आहे. मगाशी थोडा जास्ती होता म्हणून मला भीती वाटत होती की झालं आता एवढं लांब आलं आहे आणि मेन मॉनेस्ट्रीज बघायला नाही भेटत, कारण खूपच लांब आहे ही माझ्या हॉस्टेलपासून. तर त्यामुळे म्हणजे माझी अशीच फेरी झाली असती. सो परत यावं लागलं असतं उद्या. तर ठीक आहे, ॲटलीस्ट मॉनेस्ट्री तरी होऊन जाईल आज, बघू आता. तर आता मी स्कूटी काढून वर नेतो आणि वरतीच भेटूया.